एक मोठी बातमी आहे। ठाण्यामध्ये मराठी शाळा अचानक सीबीएसई झाली, त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय। 3 दिवसांपासून मराठी शाळा बंद, शाळेबाहेर पालकांचा जमाव जमलेला आहे। 3 दिवसांपासून मराठी शाळा बंद ठेवून सीबीएसईचे वर्ग सुरू ठेवल्याने पालकांचा जमाव शाळेबाहेर जमलेला आहे। शाळेबाहेर मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आक्रमक झालेले आहेत। ठाण्यामध्ये हे घडतंय। मराठी शाळेचा अभ्यासक्रम अचानक बदलला, सीबीएसईचे वर्ग सुरू झालेले आहेत। दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांच्याशी बोलूया। प्रेम, नेमकं काय घडलंय? ठाण्यातील नौपाडा परिसरातील सरस्वती मंदिर ट्रस्ट विद्यासंकुलची ही शाळा आहे। मराठी माध्यमिक ही शाळा म्हणून ठाण्यात सुप्रसिद्ध अशी आहे। एकीकडे ह्याच शाळेने जे आहे अनेक विद्यार्थी घडवले, परंतु मराठीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या 3 दिवसापासून शाळा प्रशासनाने घरी बसवलेला आहे, अशी तक्रार जी आहे ती पालकांनी केलेली आहे। कुठेतरी आपण शाळेच्या बाहेर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पालकांचा जमाव पाहायला मिळतो। आता मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे हे सुद्धा शाळा प्रशासनाशी बोलत होते, परंतु शाळा प्रशासनाकडनं कुठलाही जे आहे अधिकृत व्यक्ती समोर येत नसल्यामुळे पालकांचा जमाव शाळेबाहेर जो आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळालेला आहे। कुठेतरी आम्हाला विश्वासात न घेता मुलांना सुट्टी कशी दिली असा प्रश्न जो आहे पालकांनी उपस्थित केला। त्याचबरोबर जे आहे पालकांचं असं देखील म्हणणं आहे की सीबीएसईची शाळा आहे मात्र मराठीची शाळा का बंद केली, असा देखील सवाल पालकांनी शाळा प्रशासनाला विचारला, परंतु शाळेकडनं अद्याप कुठलंही उत्तर समोर आलेलं नाहीये। प्रेम, व्हिडिओमध्ये जे दिसतंय या पालकांना तर असं सांगितलं की काहीतरी साफसफाई वगैरे करायची आहे म्हणून 3 दिवस मुलांना सुट्टी दिली आहे आणि घडलं नेमकं वेगळंच। पालकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला संभ्रमात ठेवण्यात आलेलं आहे। काही वेळेस शाळा प्रशासनाकडनं एखाद्या ग्रुपवर मेसेज जातो की शाळेच्या डागडुजीकरणाचं काम सुरू आहे, दुसरीकडे सांगितलं जातं की जे आहे पाण्याच्या टाक्या साफ केल्या जात आहेत, तर तिसरीकडे सांगितलं जात आहे की पिकनिक होती, सुट्टी होती, मुलांना आराम करायला वेळ मिळावा यासाठी ही सुट्टी देण्यात आलेली आहे। असे विविध कारण जे आहेत प्रत्येक म्हणजे जसे 7वीचे वर्ग असतील, 8वीचे वर्ग असतील, 9वीचे म्हणजे वेगवेगळ्या पालकांना वेगवेगळी उत्तरं दिली गेलेली आहेत। त्यामुळे पालक एकत्र येऊन आक्रमक झाले। शाळेच्या 4ही गेटवर पालक जे आहेत ते जमलेले आहेत। नक्की धन्यवाद प्रेम माहिती दिल्याबद्दल। आणि जसं प्रेम सांगत होते, सरस्वती विद्यामंदिर खूप जुनं विद्यामंदिर आहे ठाण्यामधलं, सगळ्यात प्रचलित असं विद्यामंदिर म्हणजे शाळा आहे आणि त्याच शाळेमध्ये हा प्रकार घडलाय।